नमस्कार मित्रांनो, मी बनाजारव सर. संत साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांचे वडील श्रीधरभाऊ मोरे यांनी लिहिलेले संत तुकाराम या चरित्राचा चौथा भाग मी आपल्या समोर सादर करीत आहे. त्या चौथ्या भागामध्ये सगळे जे अभंग आहेत ते भैरवी रागात मी गाणार आहे. याची कल्पना सिनेस्टार अनिल नाळे हे माझे मित्र आहेत, तर त्यांनी या संगीताची निवड केली आहे. मी त्यांचा आभारी आहे. सुरुवात करतो मी. तरी या माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. विचारले आधी आपुले मानसी, वाचो येथे कैसी कोण्या परी. विचारले आधी आपुले मानसी, वाचो येथे कैसी कोण्या परी. महाराज सत्याच्या शोधार्थ घराबाहेर पडले. त्या निश्चयाने ते भामनाथाच्या डोंगरावर गेले. आमच्या परिसरातील या डोंगराला भामचंद्र डोंगर असे म्हणतात. देहूपासून 6 किलोमीटर हा डोंगर आहे. त्या डोंगरावर जाताना सुदुंबरे नावाचं गाव लागतं, पुढे एक वासुली नावाचं गाव लागतं आणि नंतर तिथून वर या डोंगराची चढण आहे. त्या ठिकाणी शंकराची मंदिर आहेत आणि वरच्या गुहेमध्ये महाराज जाऊन बसले होते. चिरंतन सत्याचा साक्षात्कार झाला तरच परत करायचं, नाही तर नाही. त्यांनी निर्वाण मांडले. तुकोबांच्या अंगावर मुंग्या, विंचू, सर्प चढले. त्या अंगाला झोंबले व पिडा देऊ लागले. वाघाने झेप घातली, मात्र तुकोबांचा निश्चय ढळला नाही. 15व्या दिवशी सत्याचा साक्षात्कार झाला. मित्रांनो, अजूनही तुम्ही या डोंगरावर गेल्यावर इथे एक वेगळीच अनुभूती आपल्याला पाहावयास मिळते. इथे तुकाराम महाराज होते. बामगिरी पाठारी वस्ती जाण केली, बामगिरी पाठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्म, बामगिरी पाठारी वस्ती जाण केली. वृत्ती स्थिरावली परब्रह्म. सर्पविंचू व्याघ्र अंगाशी झोंबले, सर्पविंचू व्याघ्र अंगाशी झोंबले. पिडूजे लागले सकळीक, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. 15 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून महाराज त्या गुहेत बसले होते. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. निराकार परमात्मा भेटला. देवाने भक्ताला चिरंजीव भव असा आशीर्वाद दिला आणि दिलासा सुद्धा दिला. नुसता आशीर्वाद नाही, दिलासा दिला. तव साय झाला हृदये निवासी, तव साय झाला हृदये निवासी. बुद्धी दिलायसी नाश नाही. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. तुकोबांनी घर सोडल्यापासून तुकोबांचे धाकटे बंधू कान्होबा त्यांच्या शोधार्थ
देवगावचे परिसरातील डोंगर, दऱ्याखोऱ्या, जंगले धुंडाळत होते. केवढं मोठं भावावर प्रेम या कान्होबाचं. शोधता शोधता ते भामनाथ पर्वतावरील गुहेत येऊन पोचले आणि एकदम आश्चर्यचकित झाले. काय दृश्य त्यांना दिसले हो? तुकोबाच्या अंगावर मुंगळे, सर्प, विंचू चढलेले आहेत. वाघांनी झेप घेतलेली आहे. परमात्मा प्रकट झालेला आहे. सोन्याचा दिवस तो. कान्होबाच्या नेत्राचे पारणे फुटले. जन्माचे सार्थक झाले. उभयता बंधूची भेट झाली. ज्या स्थळी देव तुकोबांना भेटले त्या पवित्र स्थळाचे पावित्र्य आणि स्मृती अखंड राहण्याकरता त्या ठिकाणी कान्होबांनी काही दगड रचले. त्या पवित्र भूमीला वंदन करून उभयता बंधू इथून निघून सरळ इंद्रायणीच्या संगमावर आले. आता हा इंद्रायणीचा संगम म्हणजे काय? तर मावळ तालुक्यातून सुदुंबऱ्यापासून एक सुधा नावाची नदी येते. ती कशी खळखळ वाहते आणि माझं जे येलवाडी गाव आहे त्या ठिकाणी इंद्रायणी आणि सुधा यांचा संगम होतो. त्या संगमावर ते दोघंजण आले. संगमात स्नान करून 15 दिवसाच्या उपवासाचे त्यांनी पारणे सोडले. तुकोबांनी कान्होबाकडून खते पत्रे आणून घेतली. यांचे लोकांकडे जे येणे होते त्या लोकांकडून लिहून घेतलेली खते होती त्यांच्या वाटण्या केल्या. निम्मी खते कान्होबाला दिली आणि स्वतःच्या वाट्याची निम्मी खते तुकोबांनी इंद्रायणीच्या डोहात बुडवली. बापरे! या धनकोने ऋणकोकडून येणे असलेल्या रकमा दुष्काळानंतर येनकेन प्रकारेनं वसूल करून आपल्या विस्कटलेल्या संसाराची घडी बसवण्याऐवजी खते गंगार्पण करून ऋणकोंना मुक्त केले आणि आपण सावकारीकडे पाठ फिरून विनमुख झाल्याचे जगाला दाखवून दिले. याला म्हणतात सच्चा समाजवाद. देवाचे देऊळ होते ते भंगले, चित्ती ते आले करावे ते, चित्ती ते आले करावे ते. बाजूला जे जीव होतं ते भंगलं होतं. त्याची दुरुस्ती करण्याचा निश्चय कान्होबाने घेतला. जसे खते पत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडून सावकारशाहीला विन्मुख झाल्याचे विलक्षणरित्या दाखवून दिले, तसे दुष्काळांतर भंगलेला संसार न साधता देवाच्या भंगलेल्या देवळाच्या जीर्णोद्धार करून देवाला परमात्म्याला सन्मुख झाल्याचे तुकोबांनी जगजाहीर केले. दोघे बंधू या कामासाठी एक चित्ताने काम करीत होते. पिता श्री बोल्लोबांच्या कारकिर्दीत वारसा यात्रेला देवघर अपुरे पडू लागले. म्हणून इंद्रायणीच्या रम्य तीरावर बोल्लोबांनी देवाचे देवालय बांधले व त्या राहत्या वाड्याच्या देवघरातील मूर्तीची स्थापना या नव्या देवालयात केली. तुकोबांच्या वेळी देऊळ भंगले होते म्हणून दुष्काळानंतर सर्वप्रथम तुकोबांनी देवालयाचा जीर्णोद्धार केला. श्रीमूर्तीचे होते देवालय भंगले, पाहता स्फुरले चित्ती ऐशी. म्हणे देवालय करावयाचे आता, करावया कथा जागर. देवालयाचा जीर्णोद्धार केला. तो देऊळ बांधण्याने होणाऱ्या पुण्यप्राप्तीकरता नव्हे तर भजन, कीर्तन, कथा, जागरण करण्याकरता हरी जागरण, श्रवण, कीर्तन, मनन, सहज साक्षात्कार आणि मग पांडुरंग कृपा. देवालयाने या अशक्य गोष्टीची सहज साध्यता प्राप्त झाली. काही पाठ केले संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करोनिया. काही पाठ केली संतांची उत्तरे, काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे करुनिया. विश्वासे आदरे करुनिया. मित्रांनो, मी आपला बराच वेळ घेतला. आज चौथा भाग मी इथंच थांबवतो.
पुढच्या 5व्या भागाची वाट बघत राहा. धन्य तुकोबा समर्थ, त्याने केला हा पुरुषार्थ. नमस्कार.